सो हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनेल. तर मित्रांनो, तुमचं गोव्या सिरीजच्या या 5व्या भागामध्ये स्वागत आहे. आणि मित्रांनो, आपलं जेवण असं गरगरीत झाले. श्रीधरनं सांगितल्याप्रमाणे रस ऑमलेट तर काय आपल्याला भेटलं असतं. पण जर तू मनापासून शोधलं असतं तर गाडी मी पूर्ण ट्रॅफिकमध्ये चालवली आहे. ह्याला विचारायला बस विचारायला काय झालं असतं. तर मित्रांनो, आता आपण जे फाउंटनसमध्ये आहे, जे आपण कलरफुल बिल्डिंग आहेत ते आपल्याला बघायला भेटणार आहे. ठीक आहे, आपण त्याच एरियामध्ये आहे. सो आता आपण सगळं बघणार आहे, कव्हर करणार आहे. चला जाऊया. अशा तऱ्हेने आपण फाउंटन हाऊसमध्ये एंट्री केलेली आहे आणि तुम्ही हे बघू शकताय. अतिशय सुंदर असं बिल्डिंग आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतात. तुम्ही हे बघा, फुल कलरफुल अशा बिल्डिंग आपल्याला या फाउंटन हाऊस ठिकाणी बघायला भेटतात. खूपच सुंदर असं आर्किटेक्चर, खूप सुंदर सुरेख असं म्हणायला काय हरकत नाही. तर आपण तुम्ही बघू शकता. तर सगळे लोक हे सुंदर अशा ठिकाणी फोटो काढायला मोठ्या प्रमाणात गर्दी होते. तर आपण तुम्ही हे बघा, मला दाखवतो सगळ्या बाजूने आपण कव्हर करणार आहे. आपण जोसेफ बारसाठी वेटिंगसाठी थांबले. तुम्ही बघू शकताय, हे वेटिंगसाठी सगळे थांबलेत. खूप वेटिंग आहे. तर आता आपण थांबले. जे की ओल्ड आहे जोसेफ बार, ते खूप फेमस आहे गोव्यातलं. ते आता आपण बघणार आहे. त्यासाठी वेटिंगला थांबायला का लागेना, पण आता आपण थांबणार आहे. हे सगळे मागं थांबले दिसते, ते सगळे वेटिंगसाठी थांबलेत. आपण पण थांबले. खूपच क्राऊड असल्यामुळे खूप कंजेस्टेड जागा पण होती. तर आपण हा जोसेफ बार आहे, तो आपण बघितलेला आहे आता.
मित्रांनो, फाउंटन्समध्ये आत एंट्री केल्यानंतर आम्हाला खूप छान अशी सुंदर अशी बंगलं आम्हाला या ठिकाणी कलरफुल एकदम बघायला भेटते, जे की खूप सुरेख असं काम, हे खूप आर्किटेक्चर चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. हे आपल्याला फाउंटन हाऊस या ठिकाणी बघायला भेटते. तर तुम्ही एक वेळ अवश्य या फाउंटन हाऊसला नक्की भेट द्या, जे की खूपच सुंदर आणि सुरेख असं आपल्याला या गोव्या या राज्यामध्ये बघायला भेटते. तर नक्की भेट द्या. मित्रांनो, गोव्यामध्ये अनेक ग्रुप चर्च आहेत, त्यातीलच हा चर्च जे की खूप फेमस आहे. बॉलिवूडसारख्या अनेक फिल्ममध्ये या चर्चचं शूटिंग केलं जातं. तर आता आपण सध्या तिथं आहे. तर हे चर्च आपण सगळ्या बाजूने बघणार आहे. चला बघूया. तर मित्रांनो, आपण फाउंटन हाऊस बघून झालेलं आहे. त्यानंतर आपण जी की हे फेमस चर्च आहे, जे बॉलिवूड फिल्ममध्ये जास्त प्रमाणात शूटिंग या ठिकाणी झालेलं आहे, ते आपण आता बघितलेलं आहे. तर आता आपण इथून निघतो आहे रूमकडे, आणि रात्री आमचा जरा क्लबचा प्लॅन पण आहे. सो आता आपण चाललो आहे तिकडे. मला सोडलं नाही राहू यांनी घातलं म्हणून. आता असं काय दिसतंय याच्यात? तर मित्रांनो, आता आपण चाललो आहे, सध्या गाडी जिकडे पार्क केली आपण तिकडं आता चाललो आहे. श्रीधरला काय चर्चकडे वरती काय सोडलं नाही. बघ की, अरे स्लीवलेस घातले म्हणून नाही सोडलं. आणि ह्या त्या पोरी, सगळ्या पोरींनी घातलं होतं स्लीवलेस वगैरे, त्यांना काय नाही बोललं. अरे हम लडके ना, हमारे साथ ऐसा ही होता है. बघ, आपल्या दोघांचं सेम आलं, सेम आपल्यासोबत असं होते. थांब की दोन. थांब की दोन. होय होय, ठीक आहे. मित्रांनो, आपल्याला रस ऑमलेट फायनली भेटले. तर आता श्रीधर ऑर्डर देतोय. फायनली आपल्याला रस ऑमलेट भेटतंय. हे भेटला नाही, शोधून काढलाय, पण भेटला. असं ऑर्डर दिली का? विषय आहे काय मित्रांनो, फायनली आपल्याला रस ऑमलेट भेटलाय आणि बाईनं ऑर्डर दिल्या. आता मस्त आपण मजा घेणार रस ऑमलेटची. तर फायनली मित्रांनो, रस ऑमलेट तुम्ही बघू शकता. आता आपण मस्त मध्ये याचा आस्वाद घेणार आहे. एक नंबर. मित्रांनो, तुम्ही बघा, ऑमलेट आहे. ऑमलेट आहे, त्याच्यामध्ये ग्रेव्ही टाईप आहे, चिकन पण आहे त्यामध्ये. छान असं लागते, टेस्ट पण खूप भारी आहे. तर आपण आता मस्तमध्ये त्याचा आस्वाद घेतो आहे. परत रूममध्ये भेटू. हां हां, कडक. मित्रांनो, भारीतल्या हॉटेलमध्ये जावा ना, तर कॅफेमध्ये जावा. तर टपरीचा चहाची जी मजा आहे ती काही वेगळीच आहे. ते पण असे या निसर्गरम्य वातावरणामध्ये मस्त असा आम्ही चहाचा आनंद घेतो आहे. तर मग खूपच मस्त असं वाटतंय. तर मित्रांनो, अशा तऱ्हेने आपले सगळे पॉईंट बघून झालेले आहेत आणि आता आपण रूममध्ये आलो आहे. आणि आज नाईट आऊटचा प्लॅन आहे, जे की श्रीधरचा बड्डे आहे, जे की खूप स्पेशल असणार आहे. तर पुढच्या भागामध्ये तुम्हाला हे सगळं बघायला भेटणार आहे. तर पुढचा भाग बघायला विसरू नका. तर मस्तमध्ये नाईट क्लबिंग आपण करणार आहे. तर भेटू पुढच्या भागामध्ये.